नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर प्रश्न असताना निसर्ग संवर्धनासाठी विविध मोहिमा राबवल्या जात असतानाच बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 100-200 नव्हे तर गायरान जमिनीवरील सुमारे 50 एकर क्षेत्रातील हजारो झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. साधारण 5000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये 20 वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी बिहार पॅटर्ननुसार झाडे लावून त्यांचं संगोपन केलं होतं. या वृक्षांवर ग्रामस्थांनी पोटच्या लेकरांप्रमाणे प्रेम केलं असून तब्बल 2 दशकांच्या मेहनतीवर एका प्रकल्पामुळे पाणी फेरलं गेलंय. पर्यायी जागा उपलब्ध असतानाही याच ठिकाणी प्रकल्प उभारून वृक्षतोड का करण्यात आली असा गंभीर सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. ग्रामस्थांचा विरोध डावलून व शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हा प्रकार केल्याचा आरोप होत असून प्रकल्प स्थलांतरित करून वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वृक्षतोड थांबवून प्रशासनामार्फत पुन्हा वृक्षारोपण न केल्यास बेमुदत उपोषण व उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय. बेळगाव तालुक्यातील मुदगा या गावामध्ये सन 2003 सालापासून सुरू असलेला भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. मात्र हा बाजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील मुख्य रस्त्यावर भरू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढल्यानं नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीने संयुक्तपणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, सीपीआय IR पट्टण शेट्टी, ग्रामपंचायत पदाधिकारी बसवंत कडेमनी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष उमेश पुरी, पिंटू यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याबाबत बैठक पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील खुल्या जागेवर भाजीपाला बाजार न भरवता तेथे पार्किंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दररोज भरणारा बाजार आता गावातील हनुमान मंदिरासमोर चव्हाट गल्ली, चावडी गल्ली तसेच मारुती गल्ली या परिसरात भरवण्यात येणार आहे. यापुढे भाजीपाला बाजार केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेतच भरवण्यात येणार असून नागरिक व व्यापाऱ्यांनी या निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या माघ पौर्णिमा यात्रेच्या काल रविवारी मुख्य दिवशी लाखो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. पहाटेपासूनच देवीच्या मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंपरेप्रमाणे परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर भाविक परत निघण्यास सुरुवात झाली. भाविकांनी देवी रेणुकेची विधिवत पूजन करून नवस्फूर्ती केली आणि अनेकांनी दंडवत, उपवास व अभिषेक यासारखे धार्मिक विधी पार पाडले. माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व असल्याने या यात्रेमध्ये भाविकांची गर्दी अत्यंत मोठी होती. संपूर्ण परिसर उदो ग उदो आईच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. परड्या भरण्याच्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र, चिकोडी व निपाणी येथील भाविकांनीही परतीस सुरुवात केली आहे. बेळगाव शहरातील अंबाभुवन रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नाल्याजवळ नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्यानं निर्माण झालेला ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या वतीने अभिनव सुशोभीकरण उपक्रम राबवण्यात आला आहे. या ठिकाणी छोटे परंतु आकर्षक असे उद्यान विकसित करण्यात आले असून स्वच्छतेचा संदेश देणारे सांकेतिक चित्र उभे करण्यात आले आहे. नाल्याच्या काठावर कचरा टाकण्याची नागरिकांची सवय दूर करण्यासाठी महापालिकेने पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपाययोजना केली आहे. उद्यानात सफाई कर्मचाऱ्यांचे सांकेतिक चित्र उभे करून स्वच्छता हीच सेवा हा संदेश देण्यात आला आहे. परिसरात बसण्यासाठी आसन व्यवस्था, आकर्षक सजावटीच्या वस्तू तसेच चित्र व शिल्प उभारण्यात आले आहे. हा उपक्रम नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे राबवण्यात आला. शहरातील इतरही ब्लॅक स्पॉट हटवून अशा प्रकारे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की महापालिका शहर सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही कचरा न टाकता या मोहिमेला प्रतिसाद देऊन बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे. कार्यक्रमास महापौर मंगेश पवार, आयुक्त M. कार्तिक,
आमदार आसिफ सेठ, नगरसेवक रवी साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या या उपक्रमामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील होनगा येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाची वार्षिक यात्रा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. माघ पौर्णिमेच्या आदल्या दिवसापासून सुरू झालेल्या यात्रेच्या पहाटे सूर्योदयाच्या वेळी धार्मिक विधी, हक्कदारी व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिवसभर हजारो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले आणि देवस्थान पंच कमिटी, हक्कदारी, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत देवाला नैवेद्य दाखवले गेले. पौर्णिमेच्या दिवशी सजवलेला देवाचा गाडा मिरवणुकीसाठी चेन्नाळी गावाला भेट देऊन इंगळ्यासाठी लाकडे आणण्यात आले. सायंकाळी बलभीम गल्ली येथे विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीमध्ये देवाचे शोभेचे गाडे एकत्र आले. मानाच्या गाड्यांची पूजा पंच कमिटी, ग्रामपंचायत अध्यक्षा व हक्कदारी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर सजवलेल्या बैलजोड्यासह मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्व समाजातील नागरिक, युवक युवती मोठ्या उत्साहात सहभागी झाले. प्रत्येक गल्लीमध्ये सुवासिनींनी आरती ओवाळून श्रीफळ अर्पण केले, तर गुलालाची उधळण व श्री काळ भैरवनाथांचा जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय झाले. उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बेळगाव येथे नवीन डेपो 1 उभारण्यासाठी 6,64,83,283 किमतीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिवहन सेवांची पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार आहे. या कामामध्ये मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूतळ बांधकाम, वाहन दुरुस्तीसाठी रिपेअर बे तसेच यांत्रिक कक्ष उभारणे यांचा समावेश आहे. तसेच डेपो परिसरातील आतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणाली उभारण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण डेपो परिसरासाठी आवश्यक विद्युत स्थापत्य कामे देखील या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहेत. नवीन डेपोमुळे बस दुरुस्ती, देखभाल आणि प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होणार असून परिवहन सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी वीरभद्रनगर येथील 3ऱ्या क्रॉस येथे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमचा शुभारंभ केला आहे. याप्रसंगी युवा नेते अमान सेठ उपस्थित होते. हा प्रकल्प परिसरातील स्वच्छता आणि मूलभूत पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कार्यक्रमाला परिसरातील नगरसेवक, स्थानिक नेते आणि नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. नागरिकांनी सांगितले की दीर्घ प्रलंबित असलेली ड्रेनेज समस्या आता व्यवस्थित आणि कायम स्वरूपाने सोडवली जाईल. उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदारांनी प्रकल्पाची दर्जेदार अंमलबजावणी आणि वेळेत पूर्ण होण्याची खात्री दिली. त्यांनी सांगितले की ड्रेनेज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांचा सुधारणा हा मतदारसंघासाठी नेहमीच प्राधान्य आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि जीवनमान सुधारण्यासाठी आमदारांनी ठोस पावले उचलल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कॅन्टोन्मेंट परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून डांबरीकरण कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. महानगरपालिकेच्या निधीतून येथील महत्त्वाचे रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. कॅम्पमधील अनेक रस्त्यांवरील डांबर उखडल्यानं वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी होत होती. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधी अभावी काम रखडलं होतं. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व मनपाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेत डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते हॅव्लॉक रोड येथील कामाचा शुभारंभ झाला. यावेळी कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार, मनपा आयुक्त कार्तिक एम, माजी उपाध्यक्ष साजिद शेख, अभियंता सतीश मण्णूरकर आदी उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने कॅटल रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व तिम्मय्या रोड यांचंही डांबरीकरण केलं जाणार आहे. हिंडलगा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम सेनेचे राज्याध्यक्ष रविकुमार कोकितकर व त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री कोकितकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बत्तीशिराळा येथील अनिल महाराज देवळेकर हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा भावपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
या प्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, खानापूर येथील भाजप नेते पंडित ओगले तसेच समितीचे नेते RM चौगुले आदी मान्यवरांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने परिसरातील महिला वर्ग उपस्थित होता. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया आणि लोकमान्य सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता बांदोडकर मैदान, कॅम्पल, पणजी येथे पार पडणार आहे. या साहित्यिक महोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शुभ हस्ते होणार असून रमेश तवडकर, मंत्री कला व संस्कृती, क्रीडा व युवक कल्याण हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास मिलिंद मराठे, अध्यक्ष, नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या उपस्थितीने विशेष शोभा लाभणार आहे. महोत्सव 5 फेब्रुवारीपासून विविध वैचारिक सत्रांनी गाजणार असून त्यात मनोरंजन, साहित्य आणि विचारवंत क्षेत्रातील दिग्गज सहभागी होतील. चित्रपट आणि अभिनय क्षेत्रातून सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमोल पराशर आणि अविका गोर, तर लेखक आणि विचारवंतांमध्ये आचार्य प्रशांत, सदानंद मोरे, MJ अकबर आणि उदय माहुरकर सहभागी होतील. विशेष सत्रांमध्ये अंतराळवीर कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ सुमंत बत्रा मार्गदर्शन करतील. युवराज मलिक आणि किरण ठाकूर यांनी नागरिकांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील ऐतिहासिक जाधव सरकार घराण्याचे नाव विचार आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी जिल्ह्यासह परिसरात आदराने घेतले जाते. या घराण्यातील ख्यातनाम उद्योजक आणि तडफदार नेतृत्वाचे प्रतीक श्रीमंत शिवराज अनंतराव जाधव यांचा 43वा वाढदिवस येत्या बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होत आहे. वाढदिवसाच्या औचित्याने त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता भजन आणि कीर्तनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. एकनाथ तुळशीदास महाराज नामदास आणि ह.भ.प. रघुनाथ सदाशिव महाराज कबीर हे उपस्थित राहणार आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 11वे वंशज वारकरी रत्न श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांच्या सांप्रदायिक भजन आनंद सोहळ्याने वातावरण भक्तिमय होणार आहे. धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी युवा वर्ग आणि ग्रामस्थांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी हितचिंतकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून शिवराज जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे. युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने कावळे संकुल बेळगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला, ज्यामध्ये बेळगावातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सुधा भातकांडे, समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील आणि प्राध्यापक मधुरा गुरव या उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्राध्यापक वृषाली उर्फ सई शेखर पाटील, डॉक्टर वृषाली कदम दड्डीकर आणि समाजसेविका सुलक्षणा शिनोळकर यांचा जाहीर सत्कार पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंनी करण्यात आला. प्रमुख वक्त्या शिवानी पाटील, डॉक्टर वृषाली पाटील आणि प्राध्यापक मधुरा गुरव यांनी महिलांना सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आणि स्वावलंबी बनण्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये सर्व सहभागींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि बक्षिसे प्राप्त केली. हळदी कुंकू व भेटवस्तूंच्या देणगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी एका अट्टल वाहन चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 2,78,000 रुपये किमतीचे चोरीची वाहने जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजू मल्लाप्पा मेखळी, वय 25 असं आहे. तपासादरम्यान आरोपीने 20हून अधिक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील फोर्ट रोड परिसरातून चोरी केलेले अशोक लेलँड गुड्स वाहन तसेच कपिलेश्वर मंदिराजवळून चोरी केलेली एक डिओ दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ वजंत्री व त्यांच्या सहकार्यांनी केली. आरोपी विरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास तसेच प्रशासनिक सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने यमकनमर्डी मतदारसंघातील हंदिगणूर गावामध्ये अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारती उभारण्यात आल्या आहेत. या नूतन ग्रामपंचायत भवनांचे लोकार्पण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतींमुळे गावांच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळेल असा विश्वास मंत्री जारकिहोळी यांनी यावेळी व्यक्त केला. जनतेच्या सहकार्यामुळेच ही विकास कामे पूर्ण होऊ शकली असून ग्रामपंचायत सदस्यांनी लोकांना विश्वासात घेऊन काम केल्यास जनतेचा पाठिंबा कायम मिळतो असे त्यांनी सांगितले. शिक्षण, मूलभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे हीच खरी लोकसेवा असून ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, अंतर्गत रस्ते व गटार व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे हे ग्रामपंचायतींचे मुख्य कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ग्रीन सेव्हियर संस्थेच्या नर्सरीमध्ये सध्या एक प्रेरणादायी हरित चळवळ आकार घेत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करता यावं यासाठी आतापासूनच रोपटी तयार करण्याचं काम वेगाने सुरू करण्यात आलं आहे. नर्सरीमध्ये विविध जंगली झाडांच्या बिया पेरून शेकडो रोपटी तयार केली जात आहेत. या उपक्रमामागे ज्योती उप्पीन, राजश्री आणि मानकामे यांचे विशेष योगदान असून त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पुढे जात आहे. त्यांच्या पुढाकारामुळे केवळ रोपे तयार होत नाही तर पर्यावरणाविषयी जागरूकता आणि लोकसहभागाची भावना देखील वृद्धिंगत होत आहे. या उपक्रमामुळे वृक्षारोपणाला केवळ सुरुवातच नव्हे तर दीर्घकालीन आणि भक्कम पाया मिळत आहे. झाडे लावणे ही केवळ कृती न राहता झाडे वाढवणे ही सामूहिक जबाबदारी बनत आहे. ग्रीन सेव्हियर्सच्या या प्रयत्नातून पर्यावरण संरक्षणासोबतच समाजात एकोपा, जबाबदारी आणि शाश्वत विकासाची जाणीव दृढ होत आहे. बेळगाव शहर पोलीस दलातील राखीव पोलीस उपनिरीक्षक संगमेश अणी यांनी म्हैसूर येथे आयोजित प्रतिष्ठित बर्गमॅन 102 सहनशक्ती स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून विभागाचं नाव उज्ज्वल केलं आहे. बर्गमॅन 102 ही बहुआयामी आणि अत्यंत आव्हानात्मक सहनशक्ती स्पर्धा असून यामध्ये शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि चिकाटीची कठोर परीक्षा घेतली जाते. संगमेश अणी यांनी ही स्पर्धा एकूण 6 तास 30 मिनिटात पूर्ण केली. त्यांच्या कामगिरीमध्ये 2 किलोमीटर पोहणे 54 मिनिटांमध्ये, 80 किलोमीटर सायकलिंग 3 तास 5 मिनिटांमध्ये आणि 20 किलोमीटर धावणे 2 तास 25 मिनिटांमध्ये पूर्ण करणे यांचा समावेश होता. त्यांच्या यशातून उत्कृष्ट शिस्त, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीचे दर्शन घडते. ही कामगिरी पोलीस दलातील सहकाऱ्यांसाठी तसेच युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बेळगाव शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांनी संगमेश अणी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा तसेच व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगावमधील मुलामुलींच्या हॉकी टीमने बेंगलोर येथे उत्साहात रवाना झाले आहेत. टिळकवाडी येथील लेले मैदानावर हॉकी बेळगावच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थान व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर उपस्थित राहून खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी खेळाडूंना जिद्द, शिस्त आणि संघभावनेमुळे यश निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला हॉकी बेळगावचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, सेक्रेटरी सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर तसेच प्रशिक्षक उत्तम शिंदे उपस्थित होते. मोठ्या संख्येने हॉकी प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. उपस्थितांनी विश्वास व्यक्त केला की बेळगाव जिल्ह्याची ही टीम स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचावेल.
बेळगावचा जलतरणपटू मयांक हलदार याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदकांना गवसणी घालत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. चेन्नई येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेमध्ये बेळगावच्या मयांक हलदार याने भारताचे प्रतिनिधित्व करताना 50 मीटर फ्रीस्टाईल आणि 25 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदके पटकावली. या स्पर्धेमध्ये भारतासह इतर 10 देशातील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. दरम्यान बेळगावच्या मयांकने भारताचे प्रतिनिधित्व करताना 2 सुवर्ण पदके प्राप्त करून बेळगावचं नाव संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक केलं आहे. ही प्रशंसनीय कामगिरी करून बेळगावला परतलेल्या मयांक याचा बेळगाव रेल्वे स्थानकावर आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद स्पोर्ट्स क्लब क्रीडा भारती बेळगाव यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मयांकचे आई वडील तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.